आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। बारडवाडी तालुका राधानगरी येथे भाताची टोकण करताना आई वडील आणि मुलगा यांच्यामध्ये झालेल्या किरकोळ वादातून मुलाने आईच्या डोक्यामध्ये कुदळ मारल्याने मालुबाई मुसळे या जागीच ठार झाल्यात। मुलगा संदीप मुसळे याला राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेतले। ही घटना सोमवारी दुपारच्या दरम्यान येथील सुतारकीचा माळ या शेतात घडली। या घटनेमुळे गावात तणावपूर्ण शांतता आहे। घटनेची नोंद राधानगरी पोलिसांमध्ये झाली आहे। घटनास्थळ आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, बारडवाडी येथील श्रीपती मुसळे, मालुबाई मुसळे हे पती पत्नी आणि मुलगा संदीप हे सोमवारी सकाळी भात टोकणीसाठी सुतारकीचा माळ येथील शेतामध्ये गेले होते। काम करता करता मुलगा आणि आई वडील यांच्यात वाद झाला। या वादातून संदीप याने कुदळ वडिलांना मारण्याचा प्रयत्न करत असताना ती आईच्या डोक्यात लागली। घाव वर्मी लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला। घटना गावात समजताच त्या ठिकाणी लोक जमले होते। वडील आणि मुलगा दोघांनाही दारूचे व्यसन आहे। संदीप सेंटरिंग काम करतो। मयत मालुबाई यांच्या पश्चात पती, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे। घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक आप्पासाहेब पवार, राधानगरीचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्यासह राधानगरी पोलीस उपस्थित होते। सोळांपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह रात्री उशिरा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। अधिक तपास राधानगरी पोलीस करीत आहेत। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।